रामकृष्ण हरी. वारी समाज परिवर्तनाची, माझी वारी माझा संकल्प या दृष्टिकोनातून ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून जी काही संत आहेत, त्या संत महात्म्याचे जे असणारे पालखी सोहळे आहेत, त्या सोहळ्यामध्ये आपण ज्यावेळा प्रवृत्त होत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून जे काही 7 संत आहेत, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या पालखी सोहळ्याबरोबर येत असताना अनेक मंडळी ज्यांना वारकरी संप्रदाय हा एक मजबूत असणारा संप्रदाय आहे, याला असणारी परंपरा आहे. त्या दृष्टिकोनातून हे सोहळे ज्यावेळेला निघतात, निघत असताना अनेक काही मंडळी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन त्या ठिकाणी दाखवून त्या वारीमध्ये येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण या पालखी सोहळ्यामध्ये येत असताना आपली जी काही साधना आहे ती साधना तर कराच, पण करत असताना आपण ज्यावेळेला या वारकरी संप्रदायामध्ये येऊन आपण ही साधना करून गावाकडे जात असताना की आपण काय करा, गावाकडे गेल्यानंतर एक वृक्ष असेल, आपली गावरान गाय असेल, नंतर अनेक जे काही वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारनं मंडळी येतात, पण येत असताना मात्र त्यांना वारकरी संप्रदायाचं काही घेणं देणं नाही, परंतु त्या ठिकाणी येऊन आपल्याला काही वारकरी संप्रदायामधून वेगवेगळा फायदा घेता येईल का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आपण गावाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी गावातील असणारी लहान लहान मुलं असतील, मंडळी असतील, त्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी हरिपाठ घ्या, हनुमान चालीसा ही घ्या, आणि जेणेकरून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी आपल्याकडून होईल, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्रित यावं. वारगी करणं म्हणजे एक वारकरी संप्रदायाची फार मोठी असणारी साधन आहे, आणि त्या साधनेमधून गावाकडे गेल्यानंतर आपली जी काही मंडळी ती एकत्रित करून पुढे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार लहान मुलांकडून कसा होईल याच्याकरता एकत्रित करावं, आणि त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता प्रयत्न करावा, ही मी त्या ठिकाणी एक वारकरी म्हणून, एक परंपरेचा पाईक म्हणून त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करतो.